रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज करणार आहोत आपण रव्याचा शिरा। अगदी मऊ आणि लुसलुशीत कापसासारखा शिरा कसा बनवायचा ते चला तर मग आज बघूया। त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। 1 वाटी साखर घ्यायची, पण मी इथं कमी घेतलेली, आमच्याकडे गोड कमी खातात म्हणून। तुम्ही 1 वाटी घेऊ शकता तुमच्याकडे गोड खाणार असतील तर। अर्धी वाटी तूप घ्यायचंय, 3 वाटी दूध घ्यायचे आणि थोडेसे ड्रायफ्रूट घ्यायचे, बदाम आणि बेदाणे। एका पातेल्यात 3 वाटी दूध घ्यायचे। इथं 3 वाटी दूध घेतलेलं आहे। दुधाचा शिरा अगदी चविष्ट लागतो। गॅसवर दूध गरम करायला ठेवायचंय आणि गॅस कमी केलेला आहे मी। दूध तापतंय तोपर्यंत आपण रवा भाजून घेऊया। अर्धा वाटी तूप टाकून घ्यायचंय कढईत। तूप चांगलं तापवून घ्यायचंय आणि मगच रवा टाकायचा आहे, म्हणजे रवा चांगला फुलून येतो लगेच मस्त। मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं। छान सुगंध येईपर्यंत मस्त भाजून घ्यायचं। शिरा हा बनवायला अगदी सोपा आहे, पण प्रमाण असलं की तो चुकतच नाही। एकदम छान रेसिपी तयार होते। मीडियम गॅसवर चांगला भाजून घ्यायचा 5-6 मिनिटं। तुम्हाला जर रवेदार शिरा हवा असल्यास तुम्ही जाड रवा घेऊ शकता। दूध गरम झालेलं आहे। आता रवा पण छान भाजून झालेला आहे। छान सुगंध येतोय। गॅस कमी करून घ्यायचा आणि गरम दूध टाकून घ्यायचंय थोडं थोडं करून। अजून टाकून घेऊया। गॅस कमीच ठेवायचा, नाहीतर अंगावर चिंदोडे उडतील। छान असं दूध शोषून घेतले रव्याने। सर्व दूध आटलेलं आहे। आता साखर टाकून घेऊया। गॅस मिडियम करून घ्यायचा साखर वितळण्यासाठी। साखर वितळेपर्यंत नीट परतवून घ्यायचा शिरा। थोडीशी वेलदोडे पावडर टाकायची आहे, नंतरच टाकायची वेलदोडे पावडर। छान सुगंध येतो। वेलदोडे पावडर आणि साखर चांगले मिक्स करून घेऊया। गॅस बंद करून घ्यायचा आणि ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे, बदाम आणि बेदाणे। मिक्स करून घ्यायचं आणि ड्रायफ्रूट ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायचे तर नका घालू। छान असा मस्त मोकळा आणि मऊ लुसलुशीत शिरा तयार आहे। आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।